उद्धव ठाकरे हे सध्या मालवण किल्ल्यावर सिंधुदुर्ग किल्ल्यावर सध्या पोहोचलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय। सिंधुदुर्ग किल्ल्याची सध्या उद्धव ठाकरे हे पाहणी करणार आहेत। मालवणमधून सध्या उद्धव ठाकरे यांची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा हा कोकण दौरा सध्या सुरू आहे आणि याच दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। आपल्या कार्यकर्त्यांसह सध्या ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे प्रसिद्ध अशा प्राचीन मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील एकमेव मंदिरामध्ये नव्याने तयार झालेल्या सिंहासनाचं पूजन त्यांच्या हस्ते आहे। उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद देखील साधणार आहेत। मालवणमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे। ठिकठिकाणी आज उद्धव ठाकरे यांच्या सभाही आयोजित करण्यात आलेल्या आहेत। सध्या ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। थोड्याच वेळात या संवादाला सुरुवात होईल। त्यापूर्वी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले होते आणि अनेक कार्यक्रम त्यांच्या हस्ते तिथे पार पडलेले आहेत। मालवण या किल्ल्यावर उद्धव ठाकरेंच्या समोर पुजारींनी साकडं देखील घातलं। निवडणुकांमध्ये घवघवीत यश दे असं त्यांनी गारहाण घातलेलं आहे। किल्ल्याच्या आतील मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूजाही पार पडलेली आहे। उद्धव ठाकरे प्रसिद्ध अशा प्राचीन मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरामध्ये काही वेळापूर्वी दाखल झाले होते। आता ते सध्या शिवसैनिकांशी थोड्याच वेळात संवाद साधणार आहेत। त्यासाठी ते आता व्यासपीठावर पोहोचलेले आहेत। सगळ्या शिवसैनिकांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। आणि यानंतर आता एक काम करायचं आहे, हे जरा बाजूला घेऊया आपण पटकन। हां साहेब तिथून बोलणार आहेत, बसून बोलणार आहेत। प्लीज प्लीज जरा वरती या कार्यकर्ते। हे जरा डायस आपण बाजूला घेऊया, डायस बाजूला घेऊया। सळसळ सिंधुदुर्ग किल्ल्यावरून परतल्यानंतर आता मालवण किनाऱ्यावर ते नागरिकांशी संवाद साधतायत। त्यासाठी व्यासपीठावर सध्या शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते शिवसैनिकांसोबत संवाद साधायला सुरुवात होणार आहे। त्यासाठी तयारी ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी देखील जमलेली आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांचा हा नियोजित कोकण दौरा होता आणि या दौऱ्यादरम्यान अनेक भागांची पाहणी देखील त्यांनी केलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या ठिकठिकाणी सभा देखील आज आयोजित करण्यात आल्या होत्या आणि आता ते थोड्याच वेळात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। उद्धव ठाकरे नेमके काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठाण्याच्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन उद्धव ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडते। विजय असो। धन्यवाद। लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब। जिंदाबाद 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 जिंदाबाद। हॅलो हॅलो। आज आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर या उपस्थित असलेले शिवसेना नेते सन्माननीय भास्कर शेठ जाधव, आमचे संपर्क प्रमुख अरुभाई दुधवळकर, आमचे सन्माननीय भाई गोवेकर, या भागाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, आमदार रमेश कोरगावकर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि हॅलो हॅलो या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। उद्धव साहेबांच्या हस्ते नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला सातत्याने उजाळा देणारा जे सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्या किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आसन आहे त्याचं नूतनीकरण करण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार
वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून पार पडलं आणि समस्त शिवभक्तांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेलं आहे. उद्धव साहेबांनी शिवप्रेमीला ते लोकार्पण केलेलं आहे, शिवप्रेमींना अर्पण केलेलं आहे. पण त्याचबरोबर उद्धव साहेब या ठिकाणी येत असताना मला आठवण करून द्यावीच लागेल की तोक्ते वादळ झालं, तोक्तेच्या अगोदर निसर्ग झालं आणि त्या तोक्ते वादळामुळे पूर्ण मालवण किनारपट्टी नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टी अगदी दापोलीपर्यंत ही उद्ध्वस्त झाली होती. मोठमोठी झाडं पडून गेली होती, संपूर्ण लाईट व्यवस्था कोलमडून पडली होती, घरदार मोडून पडली होती. आणि अशा वेळेला मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना स्वतः उद्धव साहेबांनी मालवणच्या किनारपट्टीचा दौरा केला होता. चिपळूणच्या पूरग्रस्त चिपळूण शहराचा दौरा केला होता आणि त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये किनारपट्टीच्या या गावांना वीज जाण्याचा जो धोका असतो, गावाच्या गावं अंधारात पडतात अनेक महिने. भविष्यामध्ये सिंधुदुर्गाच्या ह्या टोकापासून ते पालघरच्या त्या टोकापर्यंतच्या 5ही जिल्ह्यांमधला किनारपट्टीचा भाग मी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून लोकांना विजेची सवलत प्राप्त करून देईन. आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला 3400 कोटीचा प्रस्ताव बनवला कोकण किनारपट्टीचा. त्याच्यातले पहिल्या टप्प्यातले 1760 कोटी मंजूर झाले आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विद्यमाने या योजनेला जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातलं पहिलं काम या मालवण तालुक्यामध्ये सुरू सुद्धा झालंय. उद्धव साहेबांचे फार मोठी देणगी या किनारपट्टीच्या गावांना लाभलेली आहे. आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री होते. आपले आमदार वैभव नाईक सातत्याने त्यांना भेटायचे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा चांगला विकास झाला पाहिजे, रात्रीची त्याच्यावर चांगल्या पद्धतीची रोषणाई तयार करायला पाहिजे, डागडुजी करायला पाहिजे. आणि त्यावेळेला आदित्यजींनी सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्यावर लाईटची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी सुद्धा करोडो रुपयाचा निधी दिला होता. परंतु हे अक्करमाशी आले मध्येच आणि त्या कामाला त्यांनी स्थगिती दिली. सुदैवाने आता हायकोर्टातून स्थगिती उठल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. पण मागच्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले बाजूलाच, खूप मोठा गाजावाजा केला गेला. साहेब पंतप्रधान आल्यानंतर एक नवीन फुटका पैसा सुद्धा सिंधुदुर्ग सहित कोकण किनारपट्टीला दिला गेला नाही. पण पंतप्रधानांच्या नावाखाली या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 12 कोटी रुपयाची धूळधाण केली गेली. नियोजनाचा पैसा जो लोकांकडे गेला पाहिजे होता तो भ्रष्टाचारी ठेकेदारांच्या घशात गेला. साहेब मी जाता जाता एकच मागणी करेन की मी त्यावेळेला सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर ह्या नेव्हीचे कमांडर चीफ कमांडंट यांच्याकडे लेखी मागणी केली होती. छत्रपती